नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका PYQ विश्लेषण। आपण या ठिकाणी 2025 मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं विश्लेषण पाहत आहोत। पहा, प्रश्न हा योजनेवरती आधारित आहे। प्रश्न काय आहे पहा, बाल संगोपन योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन 1 आहे विपरीत परिस्थितीतील मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, ऑप्शन 2 आहे आरोग्य सेवा, ऑप्शन 3 आहे पर्यायी कौटुंबिक काळजी आणि ऑप्शन 4 आहे शैक्षणिक सुविधा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 विपरीत परिस्थितीतील मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे। मैत्रिणींनो, या योजनेचं पूर्ण नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना। ही योजना 2005 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके या योजनेचा लाभ घेऊ शकतात। ठीक आहे, लाभार्थी गट कोणता आहे? 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो। या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या मुलामुलींना निवासी संस्थेत दाखल करण्याऐवजी त्यांना पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे आणि त्यांना संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे, हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे। पहा, या योजनेअंतर्गत प्रति महिना प्रत्येक बालकास 2225 रुपये इतका आर्थिक निधी दिला जातो, तर संस्थेला प्रति बालक 225 रुपये इतका आर्थिक निधी दिला जातो। सिंगल पॅरेंट सोबत राहणारे बालक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो। अर्थातच त्याला कोणत्याही पर्यायी कौटुंबिक काळजीची त्या ठिकाणी आवश्यकता आहे का? तर नाही। म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 जो आहे तो ऑटोमॅटिकली बाद होतो आणि ऑप्शन 1च हा योग्य उत्तर आहे। ठीक आहे मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने भरपूर PYQ त्याचबरोबर सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी रेफरन्स बुक आहे। प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच हा प्रश्नसंच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक स्टॉलवरती उपलब्ध आहे। त्याचबरोबर ऑनलाईन Amazonवरती सुद्धा अवेलेबल आहे। Amazonची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।